रंगीबेरंगी झेंड्याचं शासन शिवछत्रपतींना मान्य नाही, भारतमातेला मान्य नाही. आपल्या देशाच्या दुर्दैवाने स्वातंत्र्याच्या नंतर या देशाचं प्रशासन चालवण्याचे अधिकार या पदार्थ देशभक्तीहीन लोकांच्या हातात गेलं. एखादा वल्लभभाई पटेलासारखा मनुष्य सोडला नवी गाडगिळांच्या सारखा एखादा मनुष्य सोडला तर या देशाचं प्रशासन देशभक्ती शून्य अशा एका पंतप्रधानाच्या हातात होतं. ज्या व्यक्तीला एका पत्रकाराने विचारलं, तुमचं राष्ट्रीयत्व काय? त्याच्यावरती पंतप्रधानांनी उत्तर दिले, जे आडनाव देशघातकी आहे त्या पंतप्रधानांनी उत्तर दिलं, आय एम मुस्लिम बाय कल्चर. ते स्वतःचं राष्ट्रीयत्व सांगतायत. सांस्कृतिकदृष्ट्या मी मुसलमान आहे. काय लायकीचा देशभक्त असेल हा. इंग्लिश बाय एन एज्युकेशन, शैक्षणिकदृष्ट्या मी ब्रिटिश आहे. आणि हिंदू बाय एन ॲक्सिडेंटल बर्थ, आणि अपघाताने मी हिंदू आहे. या लायकीचा पंतप्रधान पहिला या देशाचा आहे. भगवान श्री शिवछत्रपतींना दिल्लीवरती म्हणजे हिंदुस्थानवरती भगव्या झेंड्याचं राज्य आणायचं होतं. जीवाचा आकांत करून वयाच्या 15व्या वर्षापासून शेवटचा श्वास 3 एप्रिल 1680 रायगडावरती दुपारी 12:03 देहातून जात असताना तो वेळपर्यंत जे झगडले, दौडले, झुंजले, लढले, तडफडले, त्या शिवछत्रपतींच्या कल्पनेत दिल्लीवरती भगव्या झेंड्याचं राज्य पाहिजे असं होतं. जाताना ते काय म्हणतात, शिवछत्रपतींची अंतिम इच्छा काय? तर शिवछत्रपती ज्या वेळेला गेले, भगवान शिवछत्रपती दिवंगत झाले, त्याच्या आधी महाराष्ट्रात एक खग्रास सूर्यग्रहण आलं होतं. जवळपास 3-3.5 तास स्पर्शकाल ते मोक्षकाल त्या कालावधीत शिवछत्रपती अत्यंत धर्मनिष्ठ, ईश्वरनिष्ठ होते. आपल्या पूर्वजांनी अनुभवांनी सांगून ठेवले,
की कोणत्याही ग्रहणात एखाद्या मंत्राचा जप केला तर त्या मंत्रातलं सामर्थ्य जप करणाऱ्या माणसाला चिरंतन काळपर्यंत प्राप्त होतं. शिवछत्रपतींना श्रद्धा होती. हो, अंगातले कपडे काढून लंगोट बांधून शिवछत्रपती गंगासागरात गळ्या इतक्या पाण्यात, ज्या गंगासागरातलं पाणी आपल्या घरात शीत कपाट असतं का नाही, जे ज्याला आपण दुर्दैवाने फ्रीज म्हणतो, त्यातलं पाणी जेवढं गार असतं असंच उन्हाळ्यात सुद्धा ज्या तळ्यातलं पाणी असतं त्या गंगासागरात गळ्या इतक्या पाण्यात महाराज 7-7.5 तास उभे होते. काय करत होते? हातात जपाची माळ घेऊन गायत्री मंत्राचा जप करत होते. गायत्री मंत्र जे सगळ्या विश्वाला व्यापून टाकणारं जे सूर्याचं तेज आहे, त्या तेजाचा जप करत होते. अनादिकालापासून आकाशात सदैव प्रदीप्त असलेला सूर्य, त्याला एक दिवस वाटलं की अरे हा गुलामीच्या नरकात सडत कुजत पडलेला हिंदुस्थान दुरुस्त करण्यासाठी आपण खाली गेलं पाहिजे. आणि तो मनुष्य रूपाने शिवछत्रींच्या रूपात हिंदुस्थानमध्ये जिजाऊ मातेच्या पोटी प्रगट झाला. असे शिवछत्रपती जपाची माळ घेऊन तेजाची उपासना ज्याच्यात आहे असा गायत्री मंत्र म्हणत होते. ग्रहण संपलं, पाण्याच्या बाहेर आले आणि झालं काय? इतक्या प्रदीर्घ काळ त्या गार थंड पाण्यात उभे राहिलेल्या शिवछत्रपतींना दुसऱ्या दिवसापासून ताप यायला लागला. ताप वाढत चालला, औषध लागू पडेना, अन्न जाईना, दुखणं वाढत चाललं, क्षीणता आली आणि महाराज अंथरुणावरती पडले. आजार वाढत गेला. 289 लढाया आयुष्यात ज्यांनी खेळल्या असा शिवछत्रींचा देह क्षीण झाला होता. असे शिवछत्रपती आता टिकत नाहीत. महाराज जाणार या कल्पनेनी सगळा महाराष्ट्र, रायगडावरची मंडळी अति दुःखाने उद्ध्वस्त होती. महाराज 8-15 दिवस, क्वचित 4 दिवस, क्वचित 2 दिवस नाही, महाराज चालले. या कल्पनेनी सगळा दुःखी असलेला रायगड ज्या दिवशी 3 एप्रिल हनुमान जयंती, चैत्री पौर्णिमा, नाही तास 1.25 तास चालले महाराज.
त्या कल्पनेने व्याकुळ होऊन सभोवर जमली. सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू, महाराजांच्याही डोळ्यात अश्रू. क्षीणता खूप आली होती. हात उशीपशी ठेवले आणि कमरेच्या वरचं शरीर 4-6 बोटं उंचावून सगळ्यांच्याकडे अत्यंत दुःखांतकराने पाहत म्हणले, आम्ही जातो. आमचा काळ झाला, आमचा काळ झाला. पुढे काय बोलले? सप्त सिंधू सप्तगंगा मुक्त करा. काशीचा विश्वेश्वर सोडवा. पुढे वाक्य बोलले, सुकूर होऊ नका. काय याचा अर्थ? हो, त्या रायरेश्वरावरती जी शपथ घेतली, हिंदवी स्वराज्याच्या प्रस्थापनेची, संस्थापनेची, ते कामापूर्ण आहे. आहा, लोभापशी, मोहापशी किंवा भीतीपशी थांबायचं नाही. प्राण गेला तरी आपण घेतलेलं व्रत पूर्ण यशस्वी केल्याशिवाय थांबू नका, चुकूर होऊ नका. आणि महाराजांच्या देहातला प्राण गेला. वाक्य बोलले होते काय? सप्त सिंधू सप्तगंगा मुक्त करा. सप्तगंगा कोणच्या सप्तगंगा? हो, गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू, हिमालयात उगम पावणाऱ्या, 2 पूर्वेकडं 2 पश्चिमेकडं समुद्राला जाऊन मिळतात. पुढच्या 3 नद्या, एक नर्मदा, मध्य प्रदेश, गुजरात, खालची गोदावरी, महाराष्ट्र, कावेरी, कर्नाटक, मद्रास. या 7 नद्या मुक्त करा. याचा अर्थ काय? 711 मोहम्मद बिन कासिमच्या पहिल्या इस्लामी आक्रमणापासून हा सबंध देश या लांड्यानी पूर्ण खाऊन टाकला होता. दक्षिणेत आदिलशाही, इमादशाही, बरीदशाही, निजामशाही, कुतुबशाही, वरती मुघलशाही. देशात डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी, हबशी हे सगळे भडवे. सबंध देश मातीत गेला होता, हिरवागार पडला होता. अशात वाहणाऱ्या या सप्तगंगा म्हणजे या गंगा ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांच्या बोचाखालची सिंहासनं, सिंहासनावरती बसणारे जे हरामखोर आक्रमक आहेत त्यांना संपवा. त्यांच्या बुडाखालची सिंहासनं घणाचे घाव घालून तोडून टाकून देश मुक्त करा, असं ते बोलत आहेत. आणि ते शेवटचा श्वास सोडून निघून जात आहेत. आपण रायरेश्वरावरती गेलो होतो. आपण काही निसर्ग पाहायला गेलो नव्हतो. वयाच्या 15व्या वर्षी शपथ घेतलेले शिवछत्रपती अशरीर रूपात बघावेत म्हणून गेलो होतो. त्यांच्या पावलाच्या खुणा हृदयात साठवायला गेलो होतो. त्यांच्या जीवन हेतूच्या वाटचालीत जी पावलं आहेत, हो ती पावलं कोणची याचा मागोवा घेण्यासाठी गेलो होतो. आज आपण इथं आलो आहोत. जिच्या पायाशी ते गेले होते
त्यांनी शपथ घेतली. गेल्यानो ती शपथ पूर्ण करण्याचं काम आपल्या सगळ्या सहकारी मंडळीने सांगून ते निघून गेले. काळाच्या ओघात ते सगळे सहकारी तुमच्या आमच्या रूपाने पुन्हा कोट्यवधींच्या संख्येत जन्मलेले आहेत. सांगितलेलं काम अपूर्ण आहे ते पूर्ण करायचं आहे. असेल तू हिमाचल उभा हिंदुस्थान. हो, भगवान शिवचंद्रांच्या इच्छेप्रमाणे भगव्या झेंड्याच्या सत्तेखाली आपल्याला आणायचं आहे. आणि ते काम हो भगवान श्री शिवछत्रपती आपल्या सगळ्यांच्या हातात करून घेणार आहेत. हा विश्वास पक्का लक्षात ठेवा. आणि त्याचा प्रारंभ म्हणून आपण रायगडावरती भगव्या झेंड्याची सत्ता त्यांनी स्थापन केली. ते सुवर्ण सिंहासन 32 मन सोन्याचं स्थापन करणार. आणि त्या सिंहासनाच्या ह्याच्यातून हिंदू समाजाच्या रक्तात जे अनेक विचार भिनलेत, बिंबलेत, ठसलेत, रुजलेत, एकरूप झालेत, ते सगळी घाण. अरे तुम्ही इथं बोलू नका, तुम्ही खालती चला, खालती जा. ते काढून टाकणार म्हणजे काय करणार. महाराष्ट्रात गोवा ते गोंदिया, कोल्हापूर ते डांग 38 जिल्हे आहेत. 391 तालुके आहेत. या सगळ्या तालुक्यातून एक रुधिराभिसरण, हिंदुस्थानच्या रक्ताला शुद्ध करणारं रुधिराभिसरण सुरू होणार आहे. प्रत्येक तालुक्यात किमान 100च्या आत थोडी कमी किंवा जवळपास गावं आहेत. तर प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावात जिथं सूर्योदय होतोय त्या ठिकाणी त्या गावच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 1000 लोकसंख्येचं गाव असेल तर किमान 50, एखाद्या विषयात उत्तीर्ण व्हायचं असेल तर 100 गुणांची पत्रिका असेल, प्रश्नपत्रिका, तर त्यातले किमान 35 गुण मिळावे लागतात. तसं प्रत्येक गावात जे स्वयंस्फूर्तपणे शिवछत्रपतींचं अंतिम जे काही इच्छा ती पूर्ण करण्यासाठी मी जगणार, म्हणजे हिंदवी स्वराज्याची शपथ घेणार, असं ज्यांचं अंतःकरण सांगतंय, अशा संख्येची हिंदवी स्वराज्य संख्येचे एक एक तुकडे आपण तयार करणार. कशासाठी? हिंदवी स्वराज्याचं सिंहासन हिंदू धर्म, हिंदुस्थान, हिंदू समाज याच्या रक्षणासाठी खडा पहारा ठेवणारं ते सिंहासन होतं. प्रत्येक गावात हिंदवी स्वराज्य खडा पहारा तुकडी तयार करणार. आणि अशा प्रत्येक तालुक्यातल्या तुकड्या किमान 10,000ची संख्या ज्या तुकडीत आहे, ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं व्रत त्याचा दिवा आपल्या काळजात
आपल्या हृदयात हो शपथपूर्वक लावून घेण्याचं ठरवलंय. म्हणजे शिवछत्रपतींच्या मार्गाने जीवन जगणार. संसार, घरदार, मुलं बाळं, व्यवहार जो आहे तो चालू राहणार. परंतु नाही तरी काय थोडी श्वान सुख रे बापुडी असलं जीवन नाही जगणार. जगणार जीवन पोराचं लग्न उद्या तर जो आधी लगीन कोंडाण्याचं म्हणून भगवे झेंड्याशी कोंडाण्याचं लग्न व्हायला निघून जातात ते पुण्यश्लोक तानाजीराव मालुसरे ज्यांच्या अंतःकरणात आहेत, बाजीप्रभू देशपांडे आहेत, शिवा काशीद आहे. आणि असे किती 12, 15, 20 जण 5, 35 जण की ज्यांच्या जीवनाच्या पायऱ्यावरनं सिंहासन तयार झालं आणि महाराज त्या सिंहासनावरती बसले. असे सगळे हृदयात ठेवून ती शपथ जन्मभर पाळणार म्हणणारी प्रत्येक तालुक्यात किमान 10,000 जण तरी ताट 20, 22, 25 हो अशी मंडळी हिंदी स्वराज्य खरा पहारा तुकडी उत्पन्न करणार प्रत्येक तालुक्यात. आणि ती तालुक्यातली प्रत्येक तालुक्यातली ती तुकडी ते सिंहासन स्थापन झालं की चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ते फाल्गुनी अमावास्येपर्यंत 360 दिवस एका तालुक्यातली एक तुकडी निघणार. पहाटे बरोबर 4:30ला रायगडाच्या पायथ्याशी 5 किलोमीटर दूर अंतरावरती जाऊन पोचणार. आणि ती तुकडी रायगडावरती मी माझ्या काळजात हिंदी स्वराज्याच्या व्रताचा जो दिवा लावलाय त्या दिव्याची तेलवात करण्यासाठी रायगडावरती जाणार. पहाटे 4:30ला प्रारंभचित दरवाजानी जाणार आणि नाना दरवाजानी खालती उतरणार दुपारी 4:30 वाजता. जाताना हंतरून पांघरून नाही नेणार. अंगावरचे कपडे, जगण्यासाठी अन्न लागतं हो. घरातनं काय मुठभर पसाभर जी असेल ती शिजोरी, डोक्याला भगवा फेटा, कमरेला तांबडा शेला, कमरेला खड्ग तलवार, पायात पादत्राण नाही. घरातनं निघाल्यापासून ते रायगडला जाईपर्यंत आणि शिवछत्रपतींचं दर्शन घेणार. का जगामध्ये एकही दिवा असा नाही की जो दिवा बिना तेलवातीचा टिकतो. तुकोबाराय संत श्रेष्ठ तुकोबाराय बोलतात, उजळीता उजळे दिव्याची ये वाती, स्वयंभते ज्योती सूर्याची ये. हे जगात एक दिवा आहे वरचा सूर्यनारायण की ज्याची तेलवात करावी लागत नाही. जो सूर्यनारायण या हिंदुस्थानला गुलामीच्या नरकातून बाहेर काढण्यासाठी मनुष्य रूपाने जन्माला आला ते शिवछत्रपती तसे आहेत, त्यांचे सुपुत्रही तसेच आहेत. त्या सिंहासनावरती बसलेले पुण्यश्लोक भगवान शिवछत्रपती त्यांची मूर्ती, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्यांची मूर्ती, हातात खडग घेऊन धर्मरक्षणासाठी सिंहासनाच्या शेजारीच वडिलांच्या शेजारी त्या पिता पुत्रांचं दर्शन झालं की मी घेतलेल्या व्रताचा जो दिवा
माझ्या हृदयात मी लावलाय. हो, त्या दिव्याची तेलवात होते. ही श्रद्धा अंतःकरणात. जोपर्यंत देहात प्राण आहे, छातीत दम आहे, डोळ्यात नजर आहे, हातापायात बळ आहे, हिंडतोय, चालतोय, फिरतोय, बोलतोय, हे जिवंत आहे, तोपर्यंत त्या हिंदवी स्वराज्याच्या व्रताचा दिवा माझ्या काळजातला विसता कामा नाहीये. मग त्या दिव्याची तेलवात सुद्धा ज्यांच्या जीवनातला शपथ घेतल्यापासून शेवटचा श्वास सोडेपर्यंत विजला नाही, अशा पितापुत्रांच्या दर्शनानेच ती तेलवात होते. या श्रद्धेपोटी महाराष्ट्र दर दिवशी एका तालुक्यातून किमान 10,000 रायगडला तेलवात करून घेण्यासाठी जाणार. असा अखंड चालणार. दर दिवशी सूर्यनारायण वरती येत आहेत, तसंच चालणार. वरती आकाशात सूर्यनारायण, खालती हिंदवी स्वराज्याच्या व्रताचा ज्यांनी बाण वसा घेतलाय शिवछत्रपतींच्या जीवन व्रताचा, अशी किमान 10,000 जणांची तुकडी संध्याकाळी 4:30 वाजता उतरायला लागणार. हा प्रवाह अखंड चालणार, अखंड चालणार. हे काय आहे? रक्तात लघवी मिसळली, घाण मिसळली की वैद्य सांगतात डायलिसिस करा. हिंदुस्थानच्या 1200 वर्षाच्या गुलामगिरीच्या प्रचंड काळात हिंदुस्थानच्या देहातलं रक्त नासलंय, कुजलंय, सडलंय, किडलंय. हे ते सगळं शुद्ध करण्यासाठी हा राष्ट्रीय पातळीवरती रक्तशुद्धीचा प्रवाह म्हणजे डायलिसिस सुरू होणार. हिंदुस्थानचं भविष्य बदलून टाकणारं हे काम आहे. ते शिवछत्रपतींनी आपल्याला सांगितलेलं आहे. हे लक्षात घेऊन आपण सर्वांनी आपापल्या गावात गेल्यानंतर या हिंदवी स्वराज्य खडापारा तुकडीच्या बांधणीचं काम केवळ आणि केवळ 2च महिन्यात पूर्ण करून टाकायचे. फेब्रुवारी महिना, मार्च महिना. मार्चला धर्मवीर पुण्यश्लोक छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदानाचा दिवस आहे. प्रारंभ दिन आहे तो त्यांच्या बलिदानाचा. 10 मार्च ते 8 एप्रिल हा रोज एक अवयव ते हरामखोर तोडत होते. तो भडवा औरंग्या हिंदवी स्वराज्याचा जो प्राण त्याचा एक अवयव तोडत होता. हा अत्यंत दुःखाने संतापून जाऊन जगाच्या पाठीवरची ही इस्लामी बीज नामशेष करण्याची कामगिरी पत्करणारा हिंदुस्थान उत्पन्न करण्यासाठी आपण हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेली मंडळी गावोगावी जिथं सूर्योदय होतोय त्या प्रत्येक वाडी वस्ती वाडग्यावरती या वर्षीपासून धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास हा आपण पाळायचाच आणि त्यासाठी जीवाचा आकांत करायचा आहे. फेब्रुवारी आणि मार्च 8 एप्रिलपर्यंत पुढे 8 दिवस हे काम पूर्ण करून टाकायचं आहे.
गावात सूर्योदय होतोय म्हणजे शिवसूर्य आणि संभाजी महाराज यांचा उदय झालाच पाहिजे. तो धर्मवीर बलदान मास अत्यंत निष्ठेने अत्यंत कडवटपणे माणूस भुकेचा दास असतो, तहानेचा दास असतो, झोपेचा दास असतो. पण ज्या भगवान श्री शिवशंकरांच्या प्रेरणेतून या महाराष्ट्रामध्ये अशी एक जात उत्पन्न झाली देशभक्तांची, धर्मभक्तांची, स्वातंत्र्य भक्तांची. जगावे मातृसाठी आम्हाला वेळ हे एक, मरावे मातृसाठी आम्हाला वेळ हे एक. ही वेळ घेतलेली जात तहान भूक झोपेची दास नव्हती. आपल्याला पुनर्पी महाराष्ट्र नाही, उभा देश, कन्याकुमार ते काश्मीर, ब्रह्मदेश ते बलुचिस्तान, या तीनही गोष्टींना लाथ मारून हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलेलं आहे आणि त्यासाठी जीवन जगण्याची इच्छा धरणारे हिंदू लोक उत्पन्न करायचे. हे सगळं स्फुरण, हा सगळा प्रवाह उभ्या देशात आपल्याला न्यायचा आहे. आपण काय करणार आहोत? गड्यांनो लक्षात ठेवा, पुढचं पाऊल असं आहे. या दसऱ्याच्या आत, या वर्षीच्या दसऱ्याच्या आत ज्या ज्या वाडी वस्ती वाडग्यावरती गावात सूर्योदय होतोय त्या प्रत्येक गावात आपल्याला शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे महामृत्युंजय मंत्र, हे अमृत मंत्र, हे संजीवनी मंत्र कायम स्वरूपात घेऊन जायचे. दसऱ्याच्या आत महाराष्ट्रामध्ये आणि शक्य असेल त्या त्या ठिकाणी देशात पक्ष, पंथ, संप्रदाय, जात, गट, तट ह्याचं बंधन तुम्ही उलटता. आपल्याला एक काम करायचं आहे. प्रत्येक गावात हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ जमिनीच्या खालती 5 फूट आणि जमिनीच्या वरती 25 फूट, 50, 40, 100 नको. ती उंची आपल्या अंतःकरणाची ठेवूया. उंच केला फडफडून फडफडून लवकर फाटतो, विटतो. हे बंधन सगळीकडे पाळायचं. त्याच्यात चुकायचं नाही. आणि दर पौर्णिमेला आणि दर अमावस्येला काय चाललंय? मुख्यमंत्री अरे ते मराठी बीजाचं आहे, जा तुम्ही, ते लढाऊ आहे. हे त्यांचं सेक्युरिटी. कसली आली सेक्युरिटी फेक्युरिटी? हे यायला जी जात हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलेली जात मृत्यूलाही फीक घालत नाही, कसली सिक्युरिटी? आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जातिवंत शिवछत्रपती संभाजी महाराज या संजीवनी मंत्रांनी, महामृत्युंजय मंत्रांनी, अमृत मंत्रांनी ज्यांच्या रक्ताची पेशी भरलेली आहे असा मुख्यमंत्री आहे.
त्यांच्यासाठी सिक्युरिटी. अरे सिक्युरिटीच्या बोचाला घाम आला तर ज्यांनी संरक्षण मागावं त्याचं नाव आहे शिवाजी महाराज, संभाजी महाराज. त्या गोत्रातल्या त्या रक्तगटातला हा मुख्यमंत्री आहे. गड्यानो, तो हिंदवी स्वराज्याचा हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ स्थापन करून हो कन्याकुमारी ते काश्मीर, ब्रह्मदेश ते बलुचिस्तान, प्रत्येक गावाचं नातं रायगडाशी जोडणार आहोत. ध्वजस्तंभ उभा केला. पुढं पुढं सगळ्या हिंदुस्थानचा रक्तगटच बदलून टाकायचा आहे मला. शिवछत्रपती पौर्णिमेला गेले. हनुमान जयंती 1680. संभाजी महाराजांचं बलिदान शेवटी टाचेपासून टाळूपर्यंत तुकडे त्या फडव्यांनी केले. तो दिवस फाल्गुनी अमावस्येचा आहे. या दोन पुण्यश्लोक आमचे जगण्याच्या मार्गावरचे आणि मरण्याच्या मार्गावरचे स्फूर्तीदाते, प्रेरणादाते, दिशा देणारे. हो, हे दोन्ही शिवछत्रपती पौर्णिमेला, संभाजी महाराज अमावास्येला. या दोघांनाही त्या त्या दिवशी त्या गावातल्या हिंदवी स्वराज्य खरा पारा तुकडी आहे हो त्यांनी श्रद्धांजली व्हायला दर पौर्णिमेला एकत्र यायचे, दर अमावस्येला एकत्र यायचे. काय आहे? अरे आपले आई वडील गेले तर त्यांचे महालय म्हणजे महाल आपण वर्षातून एकदा करतो. माणसाची जात हरामखोर, लबाड, खोटी. वास्तविक दर पौर्णिमेला आपले पितर हो येतात माध्यान्हकाळी. ते आपल्या धर्मशास्त्रात सांगितलं आहे आणि आपल्या धर्मशास्त्रात सांगणारे फार फार दिव्य दृष्टीचे होते. त्या आलेल्या पितरांना नैवेद्य दाखवायचा म्हणजे महालय करायचा, म्हणजे महाल करायचा. शिवछत्रपती संभाजी महाराज जगण्याच्या आणि मरण्याच्या मार्गावरती उभ्या हिंदू समाजाचे, महाराष्ट्राचे नाही, हा पितर आहेत. मग त्या दिवशी ही पद्धत आपल्याला ठेवायची की शिवछत्रपतींना श्रद्धांजली व्हायला डोक्यावरती घालून त्या ध्वजस्तंभाजवळ जायचं आणि शिवसूर्योदय आणखीन काही श्लोक म्हणून त्यांना श्रद्धांजली व्हायची. तो आपल्या व्रताचं स्मरण कडकडीत करण्यासाठी, बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा तो आचार आहे. अमावस्येच्या दिवशी त्या ध्वजस्तंभाच्या जवळ संभाजी महाराजांना श्रद्धांजली व्हायला एकत्र जमायचं. हिंदवी स्वराज्य खरा पारा तुकडी म्हणजे काय? शिवछत्रपतींना ज्या ज्या गोष्टींचं रक्षण करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं होतं त्या सगळ्या गोष्टींचं रक्षण करण्याची ज्यांनी जबाबदारी आपल्या अंगावर घेतली अशी मंडळी आहेत ती. मग त्या गोष्टी कोणच्या त्या आत्ता सांगून वेळ खात नाही. मुख्यमंत्री यायची वेळ होत आली आहे. त्याचं रक्षण करणारी त्या त्या गावातली तुकडी आहे ती. शासनाच्या तोंडाकडे बघणार नाही.
या जगातली कोणचीही माय बहीण पराबिया नारी रखमाई समान हे गेले नेमून ठाईचेची जाईऊ तू माते नकरी साया असा मी विष्णुदास नवायचे न देखेवे म्हणजे तुझे पतन नको हे वचन दुष्ट वदो तुका म्हणे तुझं पाहिजे प्रतार तरी काय नर थोडे झाले. त्या जगद्गुरु तुकारामांच्या तोंडून हे बाहेर पडलेलं मराठी भाषेतलं वेदवचन आहे. वेदवचनचा अर्थ सत्य अपरिवर्तनीय विचार. प्रत्येक गावात काही तुमच्या माझ्यासारखी नासकी माणसं असतात. त्यांना चांगल्या माणसाचं मोठेपण पाहवत नाही. तसं तुकारामांचं मोठेपण न पाहवणारी काही घुबडं होती त्या देहूत. त्यांनी काय केलं, एका उंडग्या स्त्रीला पैसे दिले आणि सांगितलं हा तुक्या आहे का नाही, हा पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल करतोय आणि लोक त्याला देव मानतायत. याचे एकदा हा दंभ आम्हाला फोडायचा आहे. तुला काय लागतील ते पैसे सांग, देतो जा. दर दिवशी संध्याकाळी हो तो त्या नदीला ओलांडून वडाच्या झाडाखाली मावळत्या सूर्याला पाहत राम कृष्णारी मुकुंद मुरारी मंत्र हा उच्चारी वेळोवेळा आणि पांडुरंगाचे भजन करत बसतो. तू जायचंस, आला पाचोळा त्याचा आवाज होणार नाही याची काळजी घ्यायची. आणि त्या तुक्याच्या पाठीमागे जाऊन बर मावळतीला सूर्य जातोय, पुढं कुणाची तरी सावली पडती म्हणलं तर त्याला माग लागेल, कुणी येतंय मागणं. जायचं आणि त्याचं पागोट ओढायचं. पागोट ओढून झालं की त्याच्या हातात जो तंबोर आहे ते ओढायचं की तो म्हणेल, तो रागावेल, तो संतापेल. हो, आणि मग तुला मारायला उठेल. मारायला उठला, तुला मारलं की आमचं काम झालं, तुला पैसे दिलेले आहेत. महाराजांना ते सगळे नालायक, ती उंडगी बाई त्यांचं पागोटं ओढलं. मागं वळून बघितलं, तंबोरा ओढला. तशी ते म्हणले, माय तुला काय हवंय? ती भोसडी म्हणली, मला तुझ्यापासून भोग हवाय. ती उंडगीच होती. मला भोग पाहिजे. तुकारामांचे अभंग आहेत 3872. या बेंबीच्या देठापासून उत्स्फूर्त आहे. ते म्हणले, परावी आणणारी रखमाई समान जे गेले नेमून ठाईचेची. म्हणजे आईच्या गर्भात असतानाच ही भावना, ही गोष्ट आमच्या रक्ताशी एकरूप झालेली आहे. जे गेले नेमून ठाईचेची. जाई हो तू माते नगरी विचार, आम्ही विष्णुदास नवायचे. आम्ही भगवंताचे, विठ्ठलाचे, पांडुरंगाचे पाईक. नालायक नाही मी हे करणार नाही. न देखवे तुझे हे पतन नको हे वचन दुष्टवदो. तुझे घाणेरडं बोलणं मला सहन होत नाही. तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार, तुला शेण खायचं आहे, गू खायचा आहे, तरी काय न थोडे झाले, खूप कुत्री पडली, जा तिकडं. आम्ही असलं पाप करत नाही. कल्पना करा, महाराज हो त्या रांझ्याच्या पाटलांनी शेण खाल्लं दुपारी 12 वाजता. एकटीच्या एकटी पोरगी त्या घरात असताना बातमी कळल्यानंतर महाराजांनी त्याला बोलावणं पाठवलं. लाल माल नुकताच बांधला होता. काय बोलावणं पाठवलं? तू ये. बोलावणं पाठवलं. तो भडवा म्हणला,
तुझ्या राजाला सांग येत नाही म्हणून. त्या बाबाजी पाटलाच्या याच्यात किडा होता, खालच्या भोकात पाटील होता ना तो. हां, त्याची गाठ तुकारामांशी महाराजांशी पडली नव्हती. येत नाही. दुसरा निरोप झाला की बोलवलंय, चल तू. येत नाही. तुझ्या महाराजाला सांग, तुझ्या राजाला सांग, आमच्या 50 डुया या गावात रांजात पाटीलकी करताय पिढ्या. तुझा राजा आत्ता जन्माला आलाय 13 वर्षाचा, येत नाही. आले निरोप घेऊन. ते असं बोलतोय. महाराज म्हणले, शिकारायला गेल्यानंतर रानडुक्कर पकडतात तसं त्या भडव्याला, त्याच्या तोंडाला, त्याच्या गळ्याला, त्याच्या कमरेला, त्याच्या पोटाला चारी पायाना बांधा दाबी आणि त्या कुत्र्याला घेऊन या. गेले 12-15 जण तुमच्यासारखे आणि पालथा पाडला. जिकडे तिकडे दोर बांधले, दोन्ही मनगटात, दोन्ही कोपरात, दोन्ही खांद्यात, गळ्याला, पोटाला, कपाळाला दोर बांधून खालती घोटे गुडगे आणि त्या डुकराला आणला. लाल मांजरा बाहेर उभा केला आणि आत निरोप झाला, महाराज ते डुक्कर आणले. महाराज वय वर्ष 13, अजून मिसरूड फुटलेलं नाही आहे. मूर्ती केवढी असेल? पुरुषाची उंची 22 वर्षापर्यंत वाढते, स्त्रीची उंची 17 वर्षापर्यंत वाढते. महाराजांच्या आयुष्यातली एकूण उंची 5 फूट 3 इंच आहे. 13 वर्षाचे महाराज काय उंचीचे, काय शरीर प्रकृतीचे असतील. हो, एस्कायलेट, थेवेनॉट, ऑस्टिन, गिफर्ड, हेनरी ऑक्झेंडन, कास्माडी गार्डा या परदेशी प्रवासांनी महाराजांना जवळ पाहून वर्णन लिहून ठेवले. त्याच्यात ते बहुतेक सगळे म्हणतात ही सीम्स ड्वार्फ. हा राजा हो बुटकाय, उंच नाही आहे. असे महाराज वयाच्या 13व्या वर्षी बाहेर आले. म्हणजे किती उंचीचे महाराज. आणि त्याच्याकडे बघून म्हणले, तू पाप केलंयस. म्हणलं नाही केलं, नाही केलं. तू खरं बोल, नाही तर तुकडे तुकडे करून मारीन. तसे तो म्हणला, ए परत नाही, परत नाही, परत नाही, परत नाही. 13 वर्षाच्या भगवान श्री ईश्वरच्या तोंडून वाक्य बाहेर पडलं. कोपरापुरचे हात, गुडघ्या घालते पाय, धडापासून मस्तक वेगळं करा आणि या भडव्याच्या देहाचे तुकडे तुकडे करून गावंदरीच्या पलीकडे कोल्या कुत्र्याला खायला घाला. झालं काम, मोकळं करून टाकलं. ते तुकोबार आहे काय आणि हे भगवान शिवछत्रपती काय आहे. हिंदुस्थानच्या धर्माचा आत्मा, परावी आणणारी रखमाई समाज. कोणचीही स्त्री जाती धर्माची कुठल्याही देशातली असो, हे ती साक्षात आपली जन्मदाती आई आहे, मानलं पाहिजे. या गोष्टीच्या प्रस्थापनेसाठी हिंद विश्वराज्य होतं. आज काय दिसतं? अरे किती कुत्री, किती उधळलीत, किती उदसलीत. या भडव्याना बलात्कार हिंदुस्थानच्या भूमीवरती, महाराष्ट्राच्या नाही, आपल्याला टिकू द्यायचा नाही. या देशाच्या देहावरती परकीय आक्रमणाने केलेले आक्रमणाचे बलात्कार खुडून टाकण्यासाठी जे महाराज जीवाचा आकांत करतात जीवनभर, हो, महाराष्ट्रामध्ये बलात्कार विरोधी कायदा असता कामा नाही.
मान्य नाही. तो कायदा राबवणारी हिंदवी स्वराज्य खडापारा तुकडी काम करणार. हो, गु खाल्ला की मुंडका देहापासून बाजूला खापलून टाकायचा. ते लव जिहाद त्याचा कायदा करणार आहेत अशा डरकाया राज्यकर्ते मारतायत निनाळ्या प्रांतात. कायदा आहे तुकोबाराय शिवछत्रपती यांच्या जीवन प्रकाशात. हिंदू धर्माची 3 मूल तत्व आहेत. मातृवत परदारेषु, आत्मवत सर्वभूतेषु, शत्रुवत सर्वदृष्टेषु. जगात जिथं जिथं कुठं नीच असतील त्या भडव्यांना खापलून टाकण्यासाठी जन्म ज्यांचा त्याचं नाव आहे हिंदू हिंदुस्थान. या ताकदीचा हिंदुस्थान बनवण्यासाठी हो रायगडवरती सुवर्ण सिंहासन त्या काळात 32 मणाचं असेल. आत्ता बदललाय काळ. महाराजांचं एकूण वजन होतं 65 किलो. आता 65 किलो वजनाचे पुतळे आहेत का गावोगाव? भरपूर वजन आहे. तर ते सिंहासन 32 मणाचं नाही, 96 मणाचं. महाराज 65 किलोचे नाहीत, तिप्पट वजनाचे, तिप्पट उंचीचे. शेजारी धर्माच्या रक्षणासाठी उभे असलेले भगवान धर्मवीर संभाजी महाराज त्यांची मूर्ती अशीच. महाराज संभाजी महाराज 7 फूट 2 इंच उंचीचे होते. तगडे जबरदस्त व्यक्तिमत्व होतं. आपण ते स्थापन एवढ्या कशासाठी करणार आहोत? हे कायद्याने गोष्टी नाही, अशा किमान 20 गोष्टी आहेत की ज्याचं रक्षण केलं, ज्याची उपासना केली की हा देश आकाशातला सूर्य सगळ्या विश्वाला व्यापून उडणारा तसा बनणार आहे. महाराष्ट्र पतंगराव कदम नावाची एक व्यक्ती महाराष्ट्रात, आपलं दुर्दैव ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. फार चांगली व्यक्ती. त्यांच्या एका भाषणात मी ऐकलं होतं, त्यावेळेस ते सहकार मंत्री होते. ते म्हणले की या सहकार क्षेत्राने साखर कारखाने उत्पन्न केले आणि त्याच्यामुळं आमचा शेतकरी, ज्याला कधी 100 रुपयाची नोट पाहायला मिळत नव्हती, असा शेतकरी 100 रुपयाची नोट सरसकट पाहायला लागला. आर्थिक स्थिती सुधारली. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात या साखर कारखान्यातून दारू उत्पन्न होते आणि देशोदेशीच्या लोकांच्या चवीच्या दारू उत्पन्न करून या सहकार क्षेत्राने महाराष्ट्राची तिजोरी बाजारपेठेत श्रीमंत केली. संबंध देशामध्ये दर दिवशी महाराष्ट्राला त्यावेळेला ते बोलले होते. माझी स्मृतिभ्रंश झाली नसल्यामुळे मला तो आकडा आठवतोय. किमान 44 लक्ष लिटर दारू महाराष्ट्राला लागते. ती तहान भागवून जगात दारूचं निर्यात करून महाराष्ट्राने आपली तिजोरी श्रीमंत केली. लक्षात घ्या. अरे क्रमांक 1चं दारुड्यांचं राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. आपल्याला या फासातून संपवून टाकायचं आहे.
महाराष्ट्र आणि दारू उत्पादन मान्य नाही, व्यसन मान्य नाही. गुटखा, मावा, अफू, गांजा, चरस याची जास्तीत जास्त निर्यात, जास्तीत जास्त आयात करणारं राज्य महाराष्ट्र आहे. हे शासन याच्यावरती लक्ष ठेवू शकत नाही. याच्यावरती फक्त शिवछत्रपती संभाजी महाराज हिंदवी स्वराज्याचं शासन, हिंदवी स्वराज्य खडा पारा तुकड्यास ठेवू शकतील. ते काम आपल्याला करायचे. आपण घेतोय त्या जबाबदाऱ्या फार मोठ्या आहेत. पण फार मोठ्या जबाबदाऱ्या घेऊन पार पाडणारी जात, त्याचंच नाव शिवछत्रपती संभाजी महाराजांचे अनुयायी. भगवंत ते बळ आपल्याला देईल. बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगत बसत नाही. गड्यानो, या सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. पण दुसरी एक गोष्ट, प्रत्येक गावात सूर्याची उपासना म्हणजे शिवसूर्याची उपासना, म्हणजे संभाजी सूर्याची उपासना जगण्या मारण्याच्या मार्गावरती करणारी तरुणी पिढी असली पाहिजे. आणि ती तांबड्या मातीत कुस्ती खेळणारीच असली पाहिजे. परके यांच्याकडनं त्यांनी खाल्लेल्या फळांच्या साली वेचून वेचून खाण्यात आनंद मानणारे नालायक गुलाम वृत्तीचे हिंदू लोक, हे त्यांनी गावोगावी पोट जाळण्याचा धंदा म्हणून ते जिम नावाचा गांडू व्यायाम सुरू केला आहे. त्या जिममध्ये जाणाऱ्या प्रत्येकाच्या भडव्याचा एक बोचा, एक टिरी 10 किलोची, दुसरी 10 किलोची. 2 इलेक्ट्रिकच्या खांबामधला अंतर जो पळू शकत नाही असल्या लायकीचा समाज उत्पन्न करणारा व्यायाम पाश्चात्यांच्याकडनं आयात करून आपण कुत्र्यासारखे जगतो. नाही, आखाड्यातली कुस्ती, तांबड्या मातीतली कुस्ती, ज्यांनी वयवर्ष 25, 30, 35च्या आत खेळली असली पिढी आपल्याला महाराष्ट्रात, देशात उत्पन्न करायची. त्याही गोष्टीकडे हात घालायचा आहे. जास्त बोलत नाही, पण गड्यानो, आपल्याला हे सुवर्णसिंहासन उत्पन्न करून या देशाच्या जीवनमरणाशी निगडीत असलेल्या सगळ्या गोष्टीवरती शिवशासन, संभाजी शासन, हिंदवी स्वराज्याचं शासन आपल्याला दिल्लीत आणायचं आहे. आत्ता लोकशाहीच्या मार्गाने चालणाऱ्या निवडणुका आहेत. विधानसभेच्याही निवडणुका येतील. एक लक्षात ठेवा, मी टाकावतला टाकाऊ माणूस, मी राजकारणात हे कोल्या कुत्र्यानी घाणीत जावं आपल्याला ते मान्य नाही. आपल्याला यावर्षी लोकसभेत तुम्हाला उद्देशून बोलत नाही, उभ्या देशाला उद्देशून बोलतो. का तर शिवछत्रपती देशासाठी, संभाजी महाराज देशासाठी जगले आणि गेले. आणि त्यांचा एक पाईक म्हणून मी बोलतो. यावर्षी लोकसभा काय, विधानसभा काय, हिंदवी स्वराज्याच्या वाटचालीकडे जातील अशीच मंडळी निवडून गेली पाहिजे. ती जबाबदारी आपलीच आहे. इथल्या लोकशाहीच्या तोंडात, घोड्याच्या तोंडात लगाम असतात. हे तसे लगाम शिवाजी आणि संभाजी, ज्ञानोबा आणि तुकोबा हे लगाम आपल्याला घालून
हा लोकशाहीचा वारू हो भारतमातेच्या जीवनरथाचं सारथ्य शिवछत्रपती संभाजी महाराज करतील हे लक्षात ठेवून आपण घरी जाऊया. अत्यंत अत्यावश्यक आहे. आपले मुख्यमंत्री यायला लागले असतील. नामदेव एका अभंगात म्हणतात, गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. ते आत्ता ज्याला आपण इंग्रजांचे बटीक असल्यामुळं इंग्रजी वापरावं लागतं आपल्याला, हे ते फेकून देऊया. ते हेलिकॉप्टरमध्ये बसून येत असतील. गड्यानो, एक गोष्ट फार महत्त्वाची. कोणची? स्वातंत्र्य मिळालं पण आमची बुद्धी नाही स्वतंत्र झाली. अजिबात झाली नाही. आजही आम्ही इंग्लंडच्या उकिड्यावरती काही खायला मिळतंय का याचं शोध घेत जगणारी कुत्री आहोत. आपल्या जीवनावरती या मुसलमान आणि ख्रिश्चन राजवटींचा प्रभाव परिणाम म्हणून अरे आपल्या भाषेत 48% शब्द परकीय आहेत, इस्लामी आहेत, युरोपियन आहेत, ख्रिश्चन आहेत. ते सगळं डायलिसिस करून फेकून द्यायचं आहे. त्याच्यासाठी सुवर्ण सिंहासनाचा संस्थापना दिन आपण लवकरात लवकर साकार करणार आहोत. या देशात हे परिवर्तन फक्त शिवछत्रपतींचे पाईकच करू शकतात. आपण आपल्या स्वतःच्या जीवनापासून पहा. अरे आमचा पोशाख तो सुद्धा परकीय आक्रमकांच्याकडनं उसनवार घेतल्यासारखा आहे. किती खोल गेलाय हा घाण संस्कार. अरे गावोगावी मारुतीच्या मंदिरातून देवीच्या मंदिरातून पूजा करणारे पुजारीही पॅन्ट पायजमा घालून पूजा करतात. नाही जमणार. पोशाख काय, आमची भाषा काय, आमच्या आकांक्षा, आमच्या इच्छा, आमच्या अपेक्षा, सगळं युरोपियन आणि इस्लामी आहे. ते पहिल्यांदा आपण आपल्या स्वतःच्या जीवनात पूर्ण जाळून टाकलं पाहिजे. नाही जमणार. आपण रायरेश्वरावरती दर्शन घेऊन आलो. गड्यानो, त्या गडाचं नाव रायरेश्वर गड आहे, दुर्ग आहे. त्या गडाचं नाव आणखीन एक तुम्हाला सांगतो, हिंदवी स्वराज्य शपथ दुर्ग आहे. तो 3 वेळा म्हणा हा शब्द, हिंदवी स्वराज्य शपथ दुर्ग. आपण शपथ घेऊन निघालोत. शपथ घेणं सोपं आहे, ती निभावणं अवघड आहे. पण ती ताकद 101%. जाऊसाहेब शहाजीराजे शिवछत्रपती संभाजी महाराज आणि असंख्य ज्यांनी आपली बलिदानं केली हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेसाठी, ते सगळेजण आपल्याला ती स्फूर्ती प्रेरणा देतील. ते जे हिंदवी स्वराज्याचं व्रत आपण घेतलं, त्या गडावरती गेलो म्हणजेच ते व्रत आपण घेतलंय. त्याचे काही आचार आहेत. पहिला आचार ऐका. रात्री झोपू त्यावेळेला शिवरायांचे 8वे रूप